भारताकडून पाकिस्तानवर एअर स्ट्राईक ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 ठिकाणांवर हल्ला, पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त, भारतानं पहलगाममधील हल्ल्याचा घेतला बदला. मध्यरात्री भारतीय लष्कराकडून एअर स्ट्राईक, मसूद अझहर, हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारताचे यशस्वी हल्ले, बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचे 100 दहशतवादी ठार. जैश हेडक्वार्टर मरकज सुभानअल्लाह भारताच्या हल्ल्यात उद्ध्वस्त, याच भागात जैशचा प्रमुख मसूद अझहरचं घर. बहावलपूरमधील जैश मुख्यालय उद्ध्वस्त, जैश बुरक्या, मसूद अझहर मेला की जिवंत, मसूद अझहर मुख्यालयात इथेच राहायचा. मुरिदकेतील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला, लष्कर ए तोयबाच्या 2 मोठ्या कमांडरचा खात्मा, मुदस्सीर आणि हाफिज अब्दुल मसीद ठार. मुरिदकेतील लष्कर ए तोयबाच्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अजमल कसाबनं याच ठिकाणी घेतलं होतं प्रशिक्षण. भारताच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे 4, लष्कर ए तोयबाचे 3 आणि हिजबुल मुजाहिदीनचे 2 तळ उद्ध्वस्त. दहशतवाद यांच्या 9 ठिकाणांवर भारताकडून एअर स्ट्राईक, मुझफ्फराबाद, बहावलपूर, मुरिदके, कोठी, सियालकोट, भीमरगुलपूर या 9 ठिकाणी हल्ला. पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नसल्याचं भारताकडून स्पष्ट. भारतानं 6 ठिकाणी 24 मिसाईल डागले, पाकिस्तानी लष्कराची कबुली. 8 जणांचा मृत्यू, 33 जण जखमी झाल्याची पाकिस्तानी लष्कराची माहिती. भारताकडून दहशतवादी मसूद अझहरच्या 4 मदरशांवर हल्ला, पाकिस्तानी मीडियानं केला दावा. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.police-mazha.in.